ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जलसी हा मनुष्याच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये जलसी येत असते. राग, द्वेष कधी ना कधी डोकं वर काढत असते. आणि जलसी कधी येत असते जेव्हा आपला एखादा व्यक्ती, जवळचा व्यक्ती यशस्वी होत असतो, किंवा त्याला यश प्राप्ती होत असते, किंवा त्याला प्रसिद्धी मिळत असते, तेव्हा कुठे ना कुठे जलसी डोकं वर काढत असते. राग, द्वेष कधी कधी बाहेर वर काढत असतात. असं नाही की सर्वच लोक आपल्याला आपल्या या यशामध्ये साथ देत असतात. सर्वच लोकांना त्या गोष्टी पाहावीशी वाटत असतात. कधी कधी आपल्याला झालेली यश प्राप्ती दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये खुपत असते, आणि म्हणूनच यालाच यश प्राप्ती का झालेली आहे, हाच प्रसिद्ध का झालेला आहे, अशी भावना देखील अनेकांच्या मनामध्ये येत असते. आणि म्हणूनच त्यांना खाली पाडावं, किंवा त्यांच्या जीवनामध्ये असं काहीतरी घडावं की ज्यामुळे एका क्षणामध्ये त्याला मिळालेली प्रसिद्धी पूर्णपणे नष्ट हो, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि या गोष्टी समाजामध्ये घडताना आपण पाहत असतात. आणि अशाच प्रकारची परिस्थिती आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत, जिथे प्रभू येशू ख्रिस्ताला एवढी प्रसिद्धी मिळत आहे. लाजरसला मेलेल्यानं तो जिवंत केल्यानंतर अनेक लोक प्रभू येशूच्या मागे जात आहेत, त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत, कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्याने लाजरसला पाहिलेलं होतं. त्यांनी स्वतःच्या डोळ्याने तो चमत्कार पाहिलेला होता, ज्याने मेलेल्यातून त्या व्यक्तीला जिवंत केलेलं होतं. अशा व्यक्तीवरती, राहणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावरती अनेक लोक विश्वास ठेवण्यासाठी आलेले होते. आणि ह्यामुळे शास्त्री, परुषी व इतर लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. एका बाजूला जलसी होती, कारण आपल्या मागे येणारे लोक आज कमी झालेले आहेत आणि ते येशूच्या मागे लागलेले आहेत. आपली प्रसिद्धी कमी झालेली आहे आणि आपलं महत्व कमी झालेलं आहे, याची त्यांना खंत वाटत होती. परंतु त्याहीपेक्षा जास्त भीती देखील वाटत होती की एक दिवस आपलं राजस्व, एक दिवस आपल्याला मिळालेली सत्ता, अधिकार लोक विसरून जातील आणि प्रभू येशूच्या मागे येतील. आणि या कारणाने आज त्यांच्यामध्ये एक सैतानी प्लॅन येत आहे, व तो प्लॅन म्हणजे या व्यक्तीला ठार मारणे, या व्यक्तीला नष्ट करणे. ठार केल्यानंतर, नष्ट केल्यानंतर तो अधिकार आपल्याकडे येतील आणि लोक आपल्याकडे परत येतील. राग, द्वेष, जलसी हे माणसाला नक्कीच सैतानी प्रवृत्तीकडे नेत असतात. माणसाला वेगळी डिसिजन घेण्यासाठी भाग पडत असतात. आणि म्हणूनच आज शास्त्री आणि परुषी, जे लोकांना चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी तयार होते, ज्यांना परमेश्वराने या भूतलावरती चांगली गोष्ट किंवा शिकवून देण्यासाठी पाठवलेली होती, आज त्याचं माइंड करप्ट होत आहे, केवळ आणि केवळ आपली सत्ता ठेवण्यासाठी, आणि केवळ राग आणि द्वेषामुळे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला मिळालेली प्रसिद्धी अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे, आणि परमेश्वराला नष्ट करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहे. आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा राग, अशा प्रकारची द्वेषाची भावना कधी कधी डोकं वर काढत असते. जलसीमुळे आपण स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करतोच, परंतु इतरांचं जीवन देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये कधीच आनंदी होऊ शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये स्वतः आनंद राहणे हेच खरं औषध आहे. दुसऱ्यांच्या प्रसिद्धीमध्ये स्वतः सुख मानून घेणे हेच खरं औषध आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना मिळालेली प्रसिद्धीमुळे नेहमी खंत करून, किंवा आपला खंत वाटत असते, आपण दुःखी होत असतो, तेव्हा आपल्याला तो एक प्रकारचा आजार जडलेला असतो, आणि आपण आपल्या मनातील मानसिक सुख किंवा झोप गमावून बसत असतो. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यांना नेहमी ॲप्रिशिएट करत असतो, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत असतो, तेव्हा राग, द्वेष, कलह आपोआप आपल्या जीवनातून निघून जात असतात. आणि एक उपाय आहे की दुसऱ्यांना ॲप्रिशिएट करणे आणि दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणे. आणि म्हणूनच जेव्हा इतरांना प्रसिद्धी मिळते, तेव्हा आपण देवाला धन्यवाद देऊया. आपल्याला प्रसिद्धी मिळते, तेव्हा देखील आपण देवाला धन्यवाद देऊया. दुसरे खाली पडतात, तेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांच्या दुःखामध्ये आनंद न मानता त्यांना साथ देऊन त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करूया. आणि तेच एक औषध आहे सुखी किंवा आनंदी जीवन जगण्याचे. परमेश्वर आज आपल्याला खूप शक्ती देवो, हीच प्रार्थना.